तर मित्रांनो पुन्हा एकदा वाटला ना राम राम, वेलकम टू माय चॅनल. आता आपण निघालो आहे बाहेर. आजच्या व्हिडिओचं तात्पर्य हे होतं की आज आपल्या घरासमोर आपण एक छोटासा पक्षी रेस्क्यू केला आहे. हळू गेली गाडी थोडी. अबे त्याला 2 पक्षी मारत होते बाई. मला आवाज आला, मी घराच्या बाहेर आलो. घराच्या बाहेरून पाहतात बाई खूप जास्त इंजर्ड झालेला आहे तो. कृष्णाला घ्यायला आलो घरी. कृष्णाची ट्युशन होती. कृष्णा ऐकलं बा, म्हटलं चल बाई ट्युशन नंतर करू, पहिला पुण्याचं काम करू. तर आम्ही त्याला सरकारी दवाखान्यात घेऊन चाललो आहे. आता पाहूया काय होते. तर हात लावूच दिला नाही, सरळ सरळ पहिले हात नाही लावू दिला. त्याला थोडं कम्फर्टेबल झोनमध्ये येऊ दिलं. नंतर त्याला उचलला हातात बाई. म्हटलं चल आता घेऊनच जाऊ. आलो रे सरकारी दवाखाना, जमलं. ये आता वाचून जाशील भावा, तू लोड नको घेऊ. मी तुझ्या पाठीशी आहे मी मित्रा. कम क्यूट आहे तो. आवाज घे ना दादा. हो हो हो, आलो 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 आलो. तुमच्याकडे दाखवून द्या एकदा. चोरू मारलं होतं. रोज असेल रे चौरी, तुम्ही घरी डोकं लागेल तरी ऑइलमेंट वगैरे पावडर. मिट्टी से नहीं जज्बातों से फिर रहा हूँ ढूंढता मेरे निशान है कहाँ मेरे निशान है कहाँ मेरे निशान. पाणी पिली ना तो. पाणी मग त्याच्यानंतर नाही तर मग असं चमचा घ्यायचा थोडासा ड्रॉपने त्याला हे करायचं. चमचा असा जवळ नेला की तो सोस वरती करते पाजून द्यायचा. खायला खायला तर त्याला शक्यतो काय करायचं असेल तांदूळाचे वगैरे दाणे पाहिजे किंवा मग असं भात असते शिजलेला भातच थोडासा असा थोडा 2-3 दाणे चारायचे त्याला. ठीक आहे मॅम, थँक्यू सो मच. ओके चल. ड्रेसिंग तर झालं मित्रांनो. याचं आपल्याला औषध पण दिलं सरांनी. भावा थँक्यू ट्युशन सोडून आल्याबद्दल. आता आपलं न्यू फॅमिली मेंबर झाला वाटते. घरी आहे डायरेक्ट. सर म्हणे घरी येऊन जा ना. हो आपण त्याला राहत का तो 2-3 दिवस राहिला आणि समजा उडून जर गेला तर ठीक, नाही तर आपण सिम्बा के साथ रहेगा. ये बॅक टू हो. चला सिम्बाला भेटू आपण. तू लेके ज़मीं से आसमां तक मेरी कहानी है मुझसे बना बाटे मुझे क्यों यहाँ मेरी बनाई तकदीरें हैं सांसों भरी ये तस्वीरें फिर भी मैं क्यों बेज़ुबान. बस आपल्याजवळ राहायला पाहिजे. उडून गेला तर काही विषय नाही म्हणा, त्याची मर्जी. आपण आता औषध देऊन देऊ, मस्त तांदूळ टाकून खायला तो बरा आहे पर्यंत. तर मित्रांनो तुम्हालाही कुठं असं काही आढळलं, गाई म्हैस कुत्रा कोणताही प्राणी असो, तर त्याला तुम्ही जर मदत करू शकत असेल तर प्लीज मदत करा यार. मित्रांनो व्हिडिओ इथं एंड करतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ कमेंट करा. जय श्रीराम.